तुरंब्याच्या गणपती मंदिरमध्ये आलोय आम्ही. तुम्ही कोण तुरंब्याचा असेल तर कमेंट करा, तुम्ही येताय का सांगा या मंदिरात. मी 1 वर्ष ह्याच म्हणजे तुरंब्या गावातच होतो 5वीला नवोदय हायस्कूलला. इथं हातकर सर म्हणून आहेत तयारीसाठी, तो हॉस्टेलला होतो 1 वर्ष. चला पुढं आता जाऊया गारगोटीला. अशा तऱ्हेनं गारगोटीत आपण आलेलो आहे. आणि आम्ही आज इथं भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहे. काय काय मम्मी प्रोसेस आहे सांग. आता भोपळा पहिला फोडायचा. मावशीच्या रानात आणलाय मावशीला भोपळा. बोलू की मावशी. आणि भोपळा तो किसायचा. हे आमचं काका हा आम्हाला तयारी करून द्यायला काका लाकडं काय काय कसं कसं करायचं भोपळा प्रोसेस कशी कसं करायचं सांग सांग की. किसायचा भोपळा. ही आमची मावशी आहे. भोपळा ही मावशी आहे आमची. हां राहते की. हां एक 4-5 तास तो भिजत ठेवायचा. हे आपण काय करू ह्या व्हिडिओत ना आम्ही कसं कसं शूटिंग करतो ते दाखवतोय काय. तुला आमचं कसं व्हिडिओ वाटतंय सांग बघ. हाय किती 2-3 व्हिडिओ हाय किती. हां मग डायलॉग काय होता सांग. गहीनेचा भोपळानेचा हां काय डायलॉग होता तो. ही भोपळा घे सुषमा घाऱ्या कर. नाही ही भोपळानेचा करून खावा. भोपळा फोडायचाच की मग फोडायचं म्हटलं बा फोडायला फोडायचं ना पहिला. नाही फोडाय म्हटलं रे मी. फोडायचं म्हणतेस. चला उलट भैयाला सांग भोपळा फोडायला, उलट भारी झाला असता. तेच म्हण. हा काय झाले परफेक्ट आले. हे असं दाखव की. हे बघा गो उलट पालती करायचं म्हणाले. हे कर की आता उघडून दाखव की फोन. नाही आता ते पालती ठेवायचं ना. आता चालते की. आता बसा तुम्ही किसाय बसा तुम्ही. असं आता भोपळ्याचं काप करावलंय. हे भोपळा असं आपण कट करून घेतलेला आहे. आता हे चिरा लागल्या. काय करायला मावशी सांग. हे मधलं हे काढायचं रे सगळं भोपळ्याचं वर केसर. हा केसर काढायचं ते वर. दाखवूया कसं काढायला. बिया आणि केसर. हा नवीन काढून दाखवूया जरा. असं काढायचं चमच्याने लोट छान. हा हा बरोबर. ते भोपळा पालती घालायचं काय काय ते सांग जरा. पारंपरिक पद्धत. हा पारंपरिक पद्धत. नाही तोंड बघायचं नसते भैया असं आहे. अशी पद्धत असं म्हण आहे. इथं भोपळा असं इथं साफ करून घ्या लागल्या. बिया काढून घ्यायला. पालती घालायचं लगेच. हा हा आजी म्हणायची. आजी म्हणायची. असं साफ करून हे इथं किसून घ्या लागले. किसल्यावर असं होते. तर हे किसून काय काय करायचं. किसून गुळ घालून शिजवायचं. त्यात पीठ मळायचं. आणि किती वेळ शिजवत ठेवायचं. भोपळा कलर बदलला भोपळ्यासाठी गुळ घालून शिजवायचा. गुळ आणि म्हणजे भिजवायचं किती वेळ. 5 तास. 5 तास. मग गाड्या. हा हा भिजल तेवढं सांगा दुसरं हा 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 साईड. हा घाऱ्या विकत कशा घेतात. काय माहिती नाही. 1000 रुपये किलो आहेत कोल्हापुरात. करून द्या. 1000 रुपये किलो आहे. मला तुला हे कमी आहे आता व्याप. ते मुंबईत घारे म्हणत नाही. भोपळ्याचे गारगे. बऱ्याच दुकानात असतात. कशा किलोच्या. काय विचारलं नाही मी. आता कशाला अगं एक रिक्षात बाई बोलवती वडापच्या कोल्हापूरची. 1000 रुपये म्हणतोय त्यांचं सगळं. पण 1000 रुपये करायला आम्ही घेतो. त्याला कष्ट आहे. म्हणजे 1000 रुपये ताप आहे सोड. मार्केटिंग केलं विचार. पण ते फ्रेश देतात काय. दोघी तिघी बाहेर ताजं कुठं मिळत असेल. तिघी बोलवती वडापच्या. गाडगे म्हणतात भोपळ्याचे गाडगे. आणि त्याची ऑर्डरही मिळतात. डोंबिवलीमध्ये भरपूर आहे घारगे. अगं भोपळाने आता गुळ पातेल्यात आपण शिजवून देऊया.
हे भोपळा आणि गुळ साधा हलवा लागते ना तर खाली लागते. आता ही आपण बडीशेप, मेथी आणि जायफळ पावडर जरा साखर टाकून बारीक करून घेतलेली. पुरतं मीठ टाकायचं. कुठल्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं की चव आणि चांगली होते. या अशा प्रकारे आपला भोपळा किसून झालेला आहे. हा गुळ पूर्ण या भोपळ्यात मिसळला पाहिजे. असं सतत हलवत राहायचं. हां तू पण बोल काहीतरी सांग मावशी. तू ते बोल तेच बोलसे वितळून घ्यायचं. नको. आता मग मी ते म्हणणार की असे चांगलं हलवून हे गार करायला लागते. हां मन मग तसं म्हण. पुढचं. हा भोपळा आणि गुळ जरा एकजीव करून हे करायला लागते, गार करायला लागते. हां करून मग त्यात पीठ घालायचं. गार करून पिळलं. पीठ घालायचं. जेवढा चालतं. मग हे एकजीव झालं की नाही भोपळा आणि गुळ, हां ती एक गव्हाचं पीठ घालून मळायचं. बरोबर चालतं. पाहू शकताय भोपळा शिजलेला आहे चांगला. आणि आता यात वेलची पावडर घालून गार करत ठेवायचं. गार झाल्यावर आपल्याला यात गव्हाचं पीठ मिक्स करायचं. आता हे गार करत ठेवूया. आणि गार झाल्यानंतर मग यात पीठ मिक्स करू. बघू शकता हे गव्हाचं आणि आपलं भोपळ्याचं मिश्रण थंड झालेलं आहे. यामध्ये आता तीळ घालायचं. तीळ घातल्यानंतर गव्हाचं पीठ. आता ह्या मिश्रणाला 1 ते 1.5 किलो गव्हाचं पीठ घालायला पाहिजे. कसं आपल्याला मिक्स करताना एखाद्या जादा पण लागेल त्या पद्धतीनं आपण घालायचं यात गव्हाचं पीठ. आणि पीठ घालून 4 ते 5 तास झाकून ठेवायचं. आणि जरी तुम्ही सकाळी घाऱ्या करायला घेतल्या तरी चालते किंवा सकाळी मिक्स केलं संध्याकाळी घाऱ्या केल्या तरी चालतात. घारी मऊसूत आणि मस्त होत्या. तोंडात टाकली की विरघळते. आता आपण यात तीळ आणि पीठ घालून घेऊया. तीळ आता टाकूया. आता हे गव्हाचं पीठ घालूया. कसं अंदाज आपण हलवत हलवत बघायचं केवढं यात आपलं मिक्स होतं आहे. साधारणतः माझ्या या मिश्रणाला 1 ते 1.5 किलो गव्हाचं पीठ लागलं. तुम्ही तुमच्या मिश्रणाला किती लागते ते अंदाज बघून घाला. काय एखाद्या वेळेस पीठ तुमचं हे कसं होईल त्याच्यावर अवलंबून आहे. आता आपण हे छान असं हलवून झाकून ठेवूया. 1 ते 4 ते 5 तास आपण हे पीठ चांगलं भिजू दे आणि मग आपण घाऱ्या करायला घेऊया. पाहू शकताय आपले पीठ कसं झालेलं आहे. असं सैलसर झालं असं व्हायला लागते म्हणजे आपली घारी मऊ होत्या. आपण गुळ आणि भोपळा शिजवून ते गार झाल्यावर ह्यात पीठ टाकलं आणि पीठ टाकून जवळजवळ 4 ते 5 तास हे शिजवलं आपण. त्यानंतर आज आपण घाऱ्या करायला घेणार. हे असं बारीक बारीक गोळं करून थापून घ्यायचं. आता ताई थापून देते मी तळून घेतो. आणि पिशवीवर थापायचं म्हणजे चिकटत नाही. याचं सैलसर पीठ व्हायला लागते बघा. मग घारी मऊ आणि छान चवीला होते. आमच्या ताईच्या हातची घारी मस्त होते. फुगल्या बघा मस्त पुरीसारखी फुगल्या. टम्म फुगले. तुम्हाला पण अशा पारंपरिक रेसिपी पाहायला आवडत असेल तर लगेच टेस्टी चवला सबस्क्राईब करा. पाहू शकताय आपली छान अशी घारी तयार झालेली आहे. भोपळ्याची घारी. याला काय काय ठिकाणी घारगे पण म्हणतात. पण आमच्या आपलं गावरान भाषेत भोपळ्याची घारी आम्ही घारीच म्हणतोय. ही घारी आणि चहा मस्तच. नक्की अशा पद्धतीने करा. आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा विसरू नका. आणि सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर नक्की करा.